खूप चांगला निर्णय घेतलेला आहे। गेल्या विशेषतः 4-5 वर्षापासून सातत्याने आम्ही पाहतो, आम्ही वृत्तपत्रामध्ये वाचतो, आम्ही यूट्यूबला पाहतो, आम्ही वेगवेगळ्या चॅनलमध्ये पाहतो, सतत संघर्षमय जीवन त्यावर जगलेलं आहे। खऱ्या अर्थाने नागरिकांच्या समस्येची नाळ त्याची बांधलेली आहे। खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या संस्कृतीशी तो जोडला गेलेला आहे, पण आज तो खऱ्या अर्थाने मनाने जोडला गेलेला आहे। कालपर्यंत तो जे कार्य करत होता, वास्तविकता त्याला पर्याय होते। काय पर्याय होता? त्याला भारतीय जनता पक्षामध्ये जाता आलं असतं। सगळ्या लुटारूंच्या टोळ्या तिकडे जात आहेत, सगळ्यांच्या लुटारूंच्या टोळ्या तिथे घेतल्या जात आहेत, परंतु हा केवळ सामाजिक बांधिलकीने पछाडलेला नाही, तर तत्वानेही पछाडलेला आहे। एकीकडे तत्व आणि दुसरीकडे त्या सगळ्याच्यामध्ये आमिष। त्या आमिषाला कुठे तो बळी पडला नाही। आणि आज जर आपण पाहिलं की अनेक समस्या असो, मी पाहतो त्याचे सगळे, आणि मी त्याला फोन करून सांगतो किंवा हे चांगलं कार्य तू केलेलं आहे। मग महिलांवर होणारे अत्याचार असतील, प्रभागातली गटर तुंबलेली असेल, नळाला पाणी येत नसेल, या नागरी समस्या। शिवसैनिक असाच पछाडलेला असला पाहिजे। तो बाळासाहेबांना अभिप्रेत होता, तो दिघे साहेबांना अभिप्रेत होता। सामाजिक बांधिलशी नाळ बांधलेला शिवसैनिक बाळासाहेबांना, दिघे साहेबांना प्रिय असायचा, आणि त्याच्यातूनच संघटना बांधली गेलेली आहे। गोरगरिबांची सेवा, त्यांच्या समस्येचं निराकरण, हे ज्याला जमतं तो पुढे जातो। आणि त्यामुळे संगमने अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे। त्याच्या या संपूर्ण गुणाला चांगला आकार या संघटनेमध्ये निश्चित मिळेल, परंतु त्यासाठी संयमाची गरज आहे। संयम ठेवला पाहिजे। संयम, शांती आणि एकता हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली असते, आणि संगम त्या पद्धतीने करेल। शिवसेना पक्षामध्ये विचारे साहेबांच्या वतीने, या ठाणे जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही शिवसेनेत त्याचं स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।